तुम्ही या पायऱ्या पाहिल्या आहेत का? सह्याद्रीच्या काळजामध्ये कोरलेल्या या भव्य पायऱ्या 10-20 नाही तर चक्क 2200 वर्ष जुन्या आहेत. सह्याद्रीमधील हे एक ऐतिहासिक ठिकाण. सातवाहन काळातील हा सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. कोकणची बंदरं आणि आसपासची मोठी शहरं यांना जोडणारा हा मुख्य मार्ग होता. पण याचं नाव नाणेघाट का पडलं माहिती आहे? हा बघा भला मोठा दगडी रांजण. प्राचीन काळी इथून जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून टॅक्स घेतला जायचा आणि तो या रांजणामध्ये जमा केला जायचा. भारतातील ना हा मे बी पहिला टोल नाका असावा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. नाणे म्हणजे पैसे म्हणून याला नाव मिळालं नाणेघाट. इथल्या गुहेमध्ये सातवाहन राणी नागनिका यांचा शिलालेख आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात या शिलालेखाचा पुरावा खूप महत्त्वाचा ठरला आहे. नाणेघाट म्हणजे फक्त इतिहासच नाही तर इथला निसर्गसुद्धा तितकाच समृद्ध आहे. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा पावसाने जोरदार हजेरी लावली होती. चहूकडं दाटलेले काळे ढग आणि आकाशात चमकणाऱ्या विजा हे दृश्य पाहून ना अक्षरशः अंगावरती काटा आला होता. विशेष म्हणजे इथं जास्त पायपीट करावी लागत नाही. आपली गाडी थेट या स्पॉटपर्यंत येऊ शकते. आणि एकदा इथे आलात की शेजारीच आहे नानाचा अंगठा नावाचा अप्रतिम व्ह्यू पॉईंट. फक्त 15 मिनिटाचा एक छोटासा ट्रेक आणि समोर जे दृश्य दिसतं ना ते पाहून तुमचे डोळे विसरून जाल. सह्याद्रीचं हे अथांग रूप मन तृप्त करून जातं. ज्या काळी आधुनिक यंत्रणा नव्हती त्या काळात मानवी हातांनी हा प्रचंड डोंगर कापून एवढा मोठा मार्ग बनवला. हे खरोखरच ना अवाक करणारा आहे. आपला इतिहास किती मोठा आहे ना, इथे एकदा तरी नक्की यायलाच पाहिजे.